घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास 99 बॅचचं आज गेट टुगेदर झालेलं आहे आणि या प्रसंगी शाळेचे सर्व दिवस आठवलेले विद्यार्थ्यांना या संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम ग्रामविकास विद्यालय शिक्षक विद्यार्थी मेळावा 1998-99 बॅच तब्बल आम्ही सर्व मित्र व मैत्रिणी व शिक्षक वर्ग आम्ही तब्बल 28 वर्षानंतर आज सर्वजण एकत्र आलो आणि हा कार्यक्रम जो आयोजित केला, हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला आमचं बालपण आठवलं। शिक्षक लोक आम्हाला कोणत्या पद्धतीने शिकत होते, कसे शिक्षा देत होते आणि ह्या गोष्टीमध्ये मी आज इथं या ठिकाणी तेरतेवा फार्म हाऊसमध्ये एक आमचा पूर्ण मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असाच गेट टुगेदर यापुढे पण आम्ही परत ठेवू। जर आमचे सर्व मित्रमंडळी आहेत 28 वर्षानंतर आम्ही आज जर पुन्हा एकत्र होऊ शकतो तर आम्ही इथून पुढे पण जोपर्यंत लाईफ येतो पण आम्ही सर्वजण सोबत होऊ शकतो आणि असाच आमचा आशीर्वाद आमच्या गुरुवर्यांचा आमच्यावर असावा आणि आहे पण त्यांचा आमच्यावर आशीर्वाद। आम्ही त्यांच्या शिक्षणानं आजपर्यंत आम्ही इतके मोठे झालो, आजपर्यंत त्यांनी आम्हाला जे शिक्षण असतात म्हणून आज आम्ही त्यांच्या समोर आहे आणि सर्वजण त्याच्या पद्धतीनं व्यवस्थित कामधंदा करून पूर्ण आमची 1998 बॅच पूर्ण एक चांगली मैत्री आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। खरं तर आज वरती बॅनरवर ठरवल्याप्रमाणे पुन्हा एकदा लहान होऊया, शाळा शिकूया, त्या निमित्तानं सर्व एकत्र आले। सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षक विद्यार्थी सर्वांचे आभार आहेत आणि हा कार्यक्रम
याला खूप मेहनत घ्यावी लागते नियोजन करण्यासाठी. आमचे मित्र, सरपंच, बाकी मित्रमंडळींनी सर्वांनी याचं आयोजन केलं आणि हा जो आजचा दिवस हा घडून आणला त्याच्या निमित्त असा पुन्हा एकदा घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. आणि या निमित्ताने 28 वर्षाचे जे तुमचे बालवर्ग मित्र शिक्षक भेटले असं काय सांगा? मला सर्वात पहिले बोलायचं म्हणजे हे काय आहे, सगळे राजकीय क्षेत्रामधले सगळे वेगवेगळे गटातले, कोणी वंचित बहुजन आघाडीचा असन, कोणी BJPचे असन, मी उपजिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. आम्ही सगळं सोडून आमच्या क्लासमेटसाठी आणि आम्ही एक 4-5 लोकांना, एक जालिंदर हिवाळे असन, गणेश गवळी असन, प्रभाकर मालकर असल, किंवा पंकज हिवाळे असन, शयनाथ हिवाळे असन, गौतम निकम असन, अंकुश काळाने असन, अभिजित मुळे असन, पुंजाराम शिवाय चित्ते असन, त्याच्यानंतर बरेचसे आमचे सुनील विस्पुते असन, कोणी बाहेर बी राहायला ते. पण सगळ्या गोष्टीचं नियोजन करताना आम्हाला 4-5 लोकांना खूप म्हणजे आम्ही स्वतः संघर्ष केला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला का बाबा जाऊन द्या. मग आता काय झालं माहिती का, पहिलं तर आमच्या गावातले सरपंच पहिले तर प्रभाकर भोये, आम्ही सगळ्यांना मिटिंग घेतली, त्यानं आम्हाला सगळ्याला एका जागी बोलवलं. गणेश गवळीच्या त्यांच्या कंपनीमध्ये आम्ही थांबलो आणि त्यानं एक चांगलं आणि म्हणजे सुव्यवस्थित नियोजन केलं. आम्ही एका जागी जमा झालो. आमचे क्लासमेट आम्हाला आज भेटले, आम्हाला त्यांचे म्हणजे आमच्या बहिणी आम्हाला भेटल्या, आम्हाला खूप चांगलं वाटलं. बस एवढं 2 शब्द बोलतो आणि थांबतो. मग आज 98-99ची आज गेट टुगेदर होत आहे आणि या संदर्भात 28 वर्षानंतर जे मित्रमैत्रिणी त्यानंतर वर्ग शिक्षक भेटल्यानंतर काय सांगणार? सर, आम्हाला म्हणजे ज्यांनी आयोजक केलं पहिलं त्याचे धन्यवाद मानते, कारण की खूप वर्षानंतर आज आम्ही एकत्र आलो, सगळ्या मैत्रिणी भेटल्या, मुलं भेटले आणि आम्ही सगळं लहानपणासारखं वागतोय. आणि शिक्षक लोकांनी आम्हाला जे घडवलं, मी जी अंगणवाडी शिक्षिका आहे, असं सरांना असं सांगून इच्छिते मी का असं जसं तुम्ही आम्हाला घडवलं असं मी माझ्या मुलांना शाळेतल्या असंच घडवणार. आणि खूप खूप आनंद. आणि घरी पण मुलींना मी हेच सांगते का मुली जर सांगायला लागले का आम्हाला शिक्षकांनी असं बोललं, मारलं, हे आम्ही सांगतो आमचा अनुभव की आमचे शिक्षक आम्हाला इतकं मारायचे, लाल हात व्हायचे, तरी पण आम्ही कधीच त्यांच्यावर हे केलं नाही. आज पण खूप अभिमान वाटतो सर, आम्ही आमच्या शिक्षकांमुळेच खूप घडलो. आपलं नाव काय? वंदना संजय. तसेच आपल्या शाळेमधले एखादा हे सांगा आम्हाला अनुभव, आपला अनुभव एखादा. अनुभव म्हणजे सर, जेव्हा आम्ही शब्दार्थ पाठ करायचो ना, तर पाठांतर करायचं खूप जीवावर येतं. आता तिची गोष्टीचा पश्चाताप होतोय, कारण की तेव्हा जर का पाठांतर केलं असं तर आम्ही अजून खूप परफेक्ट, तसं सरांनी आम्हाला खूप परफेक्ट केलेले आहे. आणि जे शब्दार्थ पाठ करायचं, जे नंबर यायचं आम्ही मोजून घ्यायचं आणि तेच शब्द पाठ करून जायचं, म्हणजे सरांचं मार भेटणार नाही. आणि सर एका शब्दाला 5-5 छड्या किंवा 10-10 छड्या मारायची. सर छड्या मारत असतील त्यावेळेस तर काय वाटत होतं आपल्याला? खूप त्रास व्हायचा, खूप भीती वाटायची, खूप त्रास व्हायचा. आणि हाता इतके हिरवे व्हायचे. घरी आल्यावर पहिलं आईला दाखवायचे, पण आईने कधीच मनावर घेतलं नाही आणि कधी रागवली पण नाही. शिक्षकाबद्दल आईने कधीच तक्रार केली नाही. आणि सर आई असं उलट म्हणायची, मारलं तरच येतं. म्हणून आईचं सुद्धा आम्हाला अजून पण आठवण येते. आई म्हणायची का मारलं ना तरच येणार, काय होत नाही मारल्याने, असं म्हणायची. आणि त्याच्यामुळेच आम्ही घडलो. आज मी पण शिक्षिकाच आहे सर. त्यावेळेस जर तुम्हाला छड्या सरांनी मारल्या नसत्या, आजपर्यंत शिक्षिका आपण झाला असतात का? नाही सर, त्यावेळेस सरांनी जर का शिक्षा केलीच नसती तर आम्हाला शिस्तही लागली नसती. आज त्यांची हिवाळे सरांची झाली, भोसले सरांची झालं, यांच्या जे पनिशमेंट होती तेच आम्ही घरी मुलांना शिकतो. आमच्या शिक्षकासारखे सर शिक्षक घडू शकणार. काय सांगाल सर, या खूप दिवसानंतर विद्यार्थी एकत्र आले तर कसं वाटतं आपल्याला? ग्रामविकास विद्यालय रांजणगाव शेनपुंजी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या विद्यार्थ्यांनी ही जी बॅच 1998-99 तब्बल 28 वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले आणि या कष्टातून एकूण विद्यार्थी 40 आणि मुली 30-35 या कार्यक्रमासाठी त्यांनी कडी मेहनत घेऊन या ठिकाणी त्यांना जमा केलं. आणि जमा केल्यानंतर शालेय जीवनातील 5वी पासून तर 10वी पर्यंतचे जे काही अनुभव आहेत ते अनुभव या ठिकाणी येऊन प्रत्येकाने कथन केलं. प्रत्येक शिक्षकांनी काय काय शिकवलं, कशी कशी शिक्षा दिली, कसं कसं घडवलं त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्या काळामध्ये शिक्षकांनी जे काही मूल्य शिक्षण दिलं त्या मूल्य शिक्षणातून आज माझ्यासमोर हा पंकज हिवाळे आहे, हा सुद्धा एक कारखानदार झालेला आहे. त्याचबरोबर हा अभिजित मुळे आहे,
हा अभिजित मुळे स्वतःच्या गावामध्ये डॉक्टर आहे, रुग्णांची सेवा करतो, मूल्य कमी प्रमाणामध्ये कोणाकडे फीस असेल नसेल अशांची तो सेवा घरोघर जाऊन दिवसरात्र मेहनत करतो. त्याचबरोबर प्रभाकर महालकर हा सुद्धा सरपंच होऊन गेलेला आहे रांजणगाव शेनकुंजीमध्ये. त्याचबरोबर अनीस आहे, हा सुद्धा मोठ्या पदावर आहे. त्याचबरोबर गणेश गवळी हा सुद्धा कारखानदार झालेला आहे. असे खूप विद्यार्थी या ठिकाणी 1998-99च्या बॅचमध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा कारखाना तर चालवतच आहेत, परंतु इतर कुटुंबाचा सुद्धा उदरनिर्वाह त्यांनी मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर हा अंकुश कानडे आहे, याचं सुद्धा स्वतःचं एक दुकान आहे कपड्याचं. तो सुद्धा त्याच्या दुकानामध्ये सुद्धा 2 कारागीर काम करतात. तोही सुद्धा उदरनिर्वाह करून इतरांचा सुद्धा हा निकम आहे. हा निकम सुद्धा त्याचं ट्रॅव्हलिंग छोटं लोडिंग रिक्षा आहे तो सुद्धा, आणि अजून सुद्धा तो त्याचा व्यवसाय वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. म्हणजे ही जी बॅच आहे ही बॅच एकदम सुटसुटीत, आणि मुलींमध्ये सुद्धा काही मुली शिक्षिका झालेल्या आहेत, काही गृहिणी आहेत, काहींच्या दुकानं आहेत, काही ब्युटी पार्लर आहेत, काही कपड्यांच्या दुकानं आहेत. माझी एक तर विद्यार्थिनी आत्ता बोलून गेली शोभा सातपुते, तिची तर एक मुलगा आणि एक मुलगी, एक MBBS आहे आणि एक BAMS आहे. म्हणजे अशा प्रकारे गुरुसे बडकर चेला या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आमचं जे काही शिकवलेलं जे शिदोरी आहे ती शिदोरी बरोबर घेऊन गेले तरच गेले, परंतु त्या शिदोरीचं खूप सार्थक केलं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ही जी काही 98-99ची बॅच आहे ही 98-99ची बॅच ही पूर्ण अगदी सक्सेसफुल झालेली आहे असं मी जाधव भिके सर असं तुम्हाला संबोधतो. आपण कोणता विषय शिकवत होता शाळेत? मी त्या काळामध्ये हिंदी शिकवत होतो आणि त्या हिंदीचे सुद्धा उदाहरण या विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे. त्यांना जे काही व्याकरण आहे, पत्रलेखन आहे, हे पत्रलेखन आज सुद्धा जशात तसं त्यांना आठवलेलं आहे असं या ठिकाणी त्यांनी कथन केलेलं आहे. धन्यवाद. काय सांगाल 27 वर्षानंतर तुम्ही आज शाळेच्या शिक्षकांना भेटत आहात, तर आपल्याला कसं वाटतं? आज दिनांक 7 जून 2026 आज रोजी जवळपास आम्हाला 28 ते 30 वर्ष झालेले आहे. आमची बॅच 1998 ते 99ची होती. आमच्या सरांचं जेवढे जाधव सर असतील, हिवाळे सर असतील, धनाज सर असतील, तसेच पठाण सर असतील व इतर सर यांनी, बनकर सर यांनी लय मोलाचं शिक्षण आम्हाला सर्व वर्गांना म्हणजे विद्यार्थ्याला दिलं आहे, मुली असो मुलं असो. आमच्यावर प्रत्येक गोष्टी लक्ष ध्यान केंद्रित करून त्यांचा स्नेहसंमेलनाचा प्रोग्राम आम्हाला कसा असतो ते माहिती नव्हतं, पण ह्या शिक्षकांनी आम्हाला 1998 ते 99 काळी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. स्टेज डेअरिंगवर फोनवर कधी म्हणजे आत्ताचे मुलं फोनवर सध्या कलेक्ट राहतात, पण त्यावेळेस ती सुविधा काही नव्हती. पण त्या ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या या सरामुळे आम्हाला सगळ्या त्या गोष्टीचं अवगत ज्ञान झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की ज्यावेळेस आत्ताचे मुलं क्लासेस लावतात त्याला अलग पैसे देतात, पण आमचे सर असे होते ज्यावेळेस बॅचलर स्थितीमध्ये असताना त्यांचं शिक्षणची ड्युटी करून त्याच्यानंतर आम्हाला ओव्हर टाईम म्हणून एक अलग शिक्षण त्यांच्या घरी जाऊन फ्री शिक्षण देत होते. पण त्या टायमाला आम्हाला त्या शिक्षणाचे टायमाचं बंधन महत्त्व ते कधी एवढं लवकर कळलं नाही. पण आज त्या वेळ निघून गेला. अपेक्षा वाटतं का जर कसं आमचे शिक्षक वर्ग जे सांगत होत्या खरोखरच ती एक अनमोल विद्या, अनमोल शिक्षण आणि अनमोल ज्ञान होतं. म्हणून मी सर्व आज येणाऱ्या पिढीला सांगतो का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं भान ठेवून वेळेची किंमत करा. आणि शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे, ते अतिशय सुंदरपणे आपण आणि जागरूकतेने शिक्षण केलं पाहिजे. बस आज मी सर्व आलेल्या विद्यार्थी व मित्रांना सांगतो की आज हा कार्यक्रम अतिशय उत्तम आणि सोयीस्कर झालेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आमचे वर्गमित्र प्रभाकर महालकर, रांजणगावचे सरपंच, तसेच गणेश गवळी, राजू धोंगडे, तसेच मुळे डॉक्टर आमचे असे इतर सहकार्य मित्रांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सक्षम करून दाखवला. त्यांचं मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या